एके दिवशी नवरा बायकोला म्हणाला, खूप दिवस झालेत मी माझ्या कुटुंबाला, बहिणीला, भावांना आणि त्यांच्या मुलांना भेटलेलो नाही. मला त्या सर्वांना घरी जेवणासाठी बोलवायचे आहे. तू उद्या दुपारी छान जेवण बनव. बायको चक्रा मारत म्हणाली, ठीक आहे, बघू. मग पती म्हणाला, ठीक आहे, मग मी माझ्या घरच्यांना बोलवतो. दुसऱ्या दिवशी नवरा त्याच्या कामावर गेला आणि दुपारपर्यंत परत आला. मग तो बायकोला म्हणाला, आता एका तासाभरात ते येतील सगळे. तू जेवण तयार केले आहेस ना? तर बायको म्हणाली, नाही, मी अजून जेवण बनवलेले नाही. आणि तशीही ते तुमच्या कुटुंबातील माणसे आहेत. ते थोडीच कोणी अनोळखी आहेत. घरचीच तर माणसं आहेत. ती त्यांच्यासाठी असे वेगळे बनवायची काय गरज आहे? खातील आपल्यातच जे आहे ते. बायकोचं हे ऐकून नवरा खूप संतापला आणि म्हणाला, कालच काय नाही सांगितलंस की तू जेवण बनवणार नाहीस? ती तासाभरात पोचतील इकडे. काय करू मी आता? बायको तोंड फिरून म्हणाली, मग त्यांना फोन करा आणि सांगा नका येऊ म्हणून. काय हरकत आहे? ती कोणी अनोळखी थोडीच आहेत. शेवटी ते तुमचे घरचेच तर आहेत. बायकोचे बोलणे ऐकून नवऱ्याला राग आला आणि तो रागाने घराबाहेर गेला. काही वेळाने दारावरची बेल वाजली. बायकोने दार उघडले आणि स्वतःची बहीण, भाऊ आणि त्यांची मुले घरात शिरल्याचे पाहून आश्चर्यचकित झाली. तिचे वडीलही घरात आले आणि येताच त्यांनी विचारले, जावई कुठे आहेत? तर बायको म्हणाली, ते थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेलेत. त्यावर वडील मुलीला म्हणाले, काल तर त्यांनी आम्हाला फोन करून उद्या दुपारी सगळे जेवायला या सांगितले आणि आम्हाला बोलवून ते कुठे गेलेत? हे ऐकून बायकोला आश्चर्य वाटले आणि तिला काही सुचत नव्हते की काय करू. घरात असलेले जेवण आपल्या कुटुंबियांना कसे खायला द्यावे ती विचार करू लागली. आणि तेच जेवण ती मगाशी आपल्या नवऱ्याला बोलत होती की घरचीच तर माणसं आहेत, की त्यांच्यासाठी असे वेगळे बनवायची काय गरज आहे? खातील आपल्यातच जे आहे ते. मग तिने घाबरून आपल्या नवऱ्याला फोन केला. तुम्ही मला आधी का नाही सांगितले की माझ्या कुटुंबियांना जेवणासाठी बोलवले आहे? नवरा म्हणाला, कारण मी तुझ्या कुटुंबातील सदस्यांना माझे स्वतःचे कुटुंब मानतो. मग ते माझे कुटुंब असो की तुझे कुटुंब, त्यामुळे काय फरक पडतो? बायको म्हणाली, प्लीज आजच्या दिवस बाहेरून काहीतरी तयार चांगले जेवण आणा. घरामध्ये असे काही सामान नाही आहे की मी चांगले जेवण बनवेन. नवरा म्हणाला, सध्या मी घरापासून खूप दूर आहे आणि तसंही ती तुझ्या घरची माणसं आहेत. कोणी अनोळखी किंवा लांबचे नातेवाईक तर नाहीत. त्यामुळे घरात तू जे जेवण तयार केलं आहेस तेच वाढ, जसं तू माझ्या घरातल्यांना वाढणार होतीस. ज्यामुळे तुझ्या पण चांगलं लक्षात राहील आणि तू माझ्या माणसांचा आदर करशील. तर नवऱ्याने बायकोच्या कुटुंबातील माणसांचा आदर केला पाहिजे आणि बायकोने नवऱ्याच्या कुटुंबाचा आदर केला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.